अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या बसच्या बिघाडामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे। हर्षराज कॉलनी येथे दर्यापूर आगाराची MS40BL 4059 क्रमांकाची बस एअर ब्लॉक फेल झाल्याने अचानक बंद पडली। तब्बल 125 प्रवासी रस्त्यावर अडकले असून दुसऱ्या बससाठी प्रतीक्षा करीत आहेत। या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या बसेसच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। अमरावती दर्यापूर महामार्गावर प्रवास करीत असताना हर्षराज कॉलनी जवळ अचानक दर्यापूर आगाराची बस बंद पडली। 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे। बसमधील 125 प्रवाशांना दुसऱ्या बससाठी ताट काढत बसावे लागले। प्रवाशांनी यावेळी तीव्र नाराजी व्यक्त केली असून एसटी महामंडळाच्या भंगार बसचा फटका ग्रामीण भागातील लोकांना बसत असल्याचे सांगितले आहे। वाकीला चालली 6 वाजतापासून तर 3 वाजतापासून गाडी डेपोत बसला आम्ही। 4ला गाडी लागली, येऊन बंद पडली मंदलापूरला। आता आम्ही जाऊ काय ना, आम्ही जंगलात पडलं आणि रस्त्याला गाड्या पाठवून राहिले तुम्ही। अशा गाड्या पाठवत असतात काय? लेकरं शाळेचे आहे, लेकरं बसले आहेत तिथं, काय न जातील लेकरं? वारंवार तुम्ही अशा गाड्या पाठवल्या तर मग आम्ही कसं करा? खेड्याचे लोक आम्ही काय करा मग सांगा? आता आम्ही इथे बसला मदलापूरले। अमरावती दर्यापूर राज्य महामार्गावर वाखी वाटोडा ही जी बस आहे, अमरावती आग्राची ही बस आहे। ही बस जी आहे, या बसचं जे आहे एअर ब्लॉक लिकेज झाल्यामुळे ही बस नादुरुस्त पडलेली आहे। ही बस जी आहे साधारण 6 वाजतापासून बंद पडल्याने शालेकरी विद्यार्थी तसेच वयोवृद्ध म्हाताऱ्या आजी जे आहे या ठिकाणी माझ्या पाठीमागे बघू शकता की इथे जे आहे हे प्रवासी बसलेले आहे आणि हे जे प्रवासी आहे, हे जे प्रवासी दुसऱ्या बसेसची वाट पाहत आहे आणि या प्रवाशांना अमरावतीवरून वाकीला या गावी वाकी वाठोडा शिकलेश्वर अनेक खेडेपाड्यांना जावे लागते आणि ह्या ज्या आजीबाई आहे साधारणतः 2 ते 3 तास होऊन राहिले जवळपास। एसटी महामंडळाच्या बसेस सतत बंद पडतायत, त्यामुळे आमचा प्रवास असुरक्षित झाला आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे आणि बसेसची देखभाल वेळेवर व्हावी, असे प्रवाशांनी स्पष्ट केले आहेत।